सुधीर देगा, हमारे अल्फाज से वो जबान में ला ही नहीं सकते। क्या हिसाब से वो बात करें और देश के अंदर किस तरीके से मुसलमानों को टारगेट करेगा कि वे लोग देखे कांग्रेस का पार्टी का इतिहास निकाल कर देखो। कांग्रेस पार्टी जब जब चुनाव आया आवाम के बीच में जब जाती, आवाम से जब वोटा मांगती, हमें क्या करती, हमारे प्रोग्राम बताती, हमें हुकूमत की, हमें लोग क्या करें, आने वाले दिनों के अंदर हमारी हुकूमत है तो हमें क्या करती, देखो हमें प्रोग्राम बता हमारा वोट लेते हैं। कांग्रेस का पार्टी का 70 साल का इतिहास निकाल देखो। ये बीजेपी ने क्या करती बोला, हिंदू मुसलमान, हिंदू उनके पास कोई प्रोग्राम नहीं था। अगर प्रोग्राम आएगा ना क्या तो कि गड़बड़ है तो देश के वास्ते डीजल का रेट क्या है मालूम, पेट्रोल का रेट क्या है तो मालूम, गैस का रेट तुम्हें क्या है मालूम, और डॉलर का रेट क्या है मालूम। 15 लाख रुपए डॉलर धरने क्या होगा, 15 लाख में अकाउंट में तो बने 15 पैसे नहीं डाले, वो सब तुम्हें मालूम है। इन्हें प्रोग्राम क्या भी नहीं उनके पास, सिर्फ क्या कर रहे हो, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान लद्दाख को नफरत की डाल दो, उन्हें वोट लेने की जरूरत कोशिश करिए। न उनको हिंदू भी हिंदू होना, न उनको मुसलमान होना, उनको क्या होना खाली और होना। लगा तो हमारे भाई को मोहब्बत, हमें जो मोहब्बत से दी लगा तो नफरत की डालने की कोशिश करी। मैं भी अलग ಈ ಬಿಜೆಪಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಾವು ಇತಿಹಾಸ ತಗ್ಗಿ ಯಾವ ಯಾವ ಚುನಾವಣೆ ಬಂದಿದೆ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಜನರು ಬಂದಿದ್ದೀವಿ ಮತ ಕೇಳಕ್ ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಾಧ್ಯ ತೋರಿಸಿ ನಾವು ಮತ ಕೇಳ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಆಗಿತ್ತು, ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡಿದೀವಿ, ಇನ್ನು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಸರ್ಕಾರ ಬಂದ್ರೆ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ತೋರಿಸಿ ನಾವು ಮತ ಕೇಳ್ತೀವಿ. ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಯಾವತ್ತೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ಏಕೆಂದ್ರೆ ಸಾಧ್ಯತೆ ಸೊನ್ನೆ, ಏನ್ ಕೆಲಸನೇ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವರು. ಸಾಧ್ಯ ಏನಿದೆ ಸೊನ್ನೆ, ಬರೇ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್, ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್. ನನ್ನೊಂದಿಗೆ ನಾನು ಬಹಳ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೀನಿ ಸರ್, ನಮ್ಮ ದೇಶ ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸಿಖ್ ಇಸಾಯಿ ಅಣ್ಣ ತಂದಿರೋದು ಯಾವ ದೇಶದಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ತಂದಿರೋದು ಕೋಚಿಂಗ್ ದೇಶದಲ್ಲಿ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮ ಸರ್, ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ಹಿಂದೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಹಿಂದೂ ಗುರುಗಳ ಹಿಂದೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಬಹಳ ಜನ ದೊಡ್ಡವರಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಜಾತಿ ಭೇದ ಮಾಡಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮ ಯಾವತ್ತೂ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. हमारा इस्लाम सिखा बोलते कि ताजुब करो, नफरत की करो, हमारा इस्लाम सिखाया. हमारा इस्लाम क्या सिखाता है, सो मजहब नहीं सिखाता आपस में भय रखना. हिंदी है हम, हिंदुस्तान हमारा सॉवरेन के होती है. अच्छा बीजेपी लाए, मुल्क को आजादी लाने वाला मुसलमान, मुल्क को आजादी लाने वाला मुसलमान आज भी जाओ इंडिया गेट के अंदर वोट करने दो. शहीदा की लिस्ट के अंदर 70% मुसलमान सीने में बोली ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಇದ್ದದಿರೋ ನಾವು ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಜಾಗ ಮಾಡಿ ಈ ದೇಶದ ಬಿಜೆಪಿ ಅವರು ತಂದಿಲ್ಲ. पठान बात रहे पठान ಏನು ಆಗಲ್ಲ. ದೇಶ ನಮಗೆ ಬಹುಶ ನಮಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಒಂಥರ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅನ್ನೋದರಿಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಅಭಿಮಾನ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೀವಿ. ಈ ಬಿಜೆಪಿ ಬಂದು ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಎಲ್ಲ ಒಂದು ಕಡೆ दुख होता जी, दर्द होता दुख होता. कई वैसे उनकी सियासत की चलाने के वास्ते